लातूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। मागच्या 15-20 दिवसापासून लातूर जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने धुमाकूळ घातला आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती व इतर व्यवस्थापनांचे मोठे नुकसान झाले आहे। सकाळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासोबत लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भाने आढावा बैठक घेतली। जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन घेतलेली माहिती यावेळी सविस्तरपणे पत्रकारांसमोर सादर केली। त्यांच्याकडून एकूण परिस्थिती समजून घेतली। एकंदरीत सर्व माहितीवरून लातूर जिल्हाभरात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असल्याचे यावरून दिसून येत आहे। या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, शेतमजूर, आपत्ती व्यवस्थापनांना भरीव मदत करून धीर द्यावा अशी मागणी करण्यात आली। या संदर्भाने जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शासनाकडून अपेक्षित मदत मिळेपर्यंत विधिमंडळ आणि संसदेत पाठपुरावा केला जाईल। प्रसंगी यासाठी आंदोलन करावे लागले तरी तेही केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेला खासदार शिवाजी काळगे, माजी आमदार धीरज देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके आणि प्रदेश काँग्रेसचे श्रीशैल उडगे यांची उपस्थिती होती।